जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. बाहेर भ्रमण करत होतो, कार्यक्रम घेत होतो, बऱ्याच ठिकाणी गेलो आणि विराट हिंदू संमेलन असो, तारखेपासून ते तिथीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो आणि खूप सारे विषय डोळ्यापुढून जात होते आणि प्रयत्न करत होतो की बाबा त्याच्यावर मी बोलावं, व्हिडिओ करावा, पण ते शक्य होत नाही प्रवासात आणि मी सगळं तामझाम घेऊन जात नाही. त्यामध्ये एक प्रकर्षानं जो विषय मला जाणवला की ज्यावर मला बोलावंसं वाटलं ते म्हणजे तेव्हा रुपालीताईंनी एक स्टेटमेंट दिलं होतं, रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्ष, की मुलीला सासरी जाताना तिच्या हातामध्ये संविधान द्या. आणि दुसरं जे आता हे प्रकरण घडलं ते म्हणजे ज्योतिषी किंवा धर्मगुरू नाही म्हणू आपण त्याला, एक बाबा महाराज असं, बाबा कॉमा महाराज असलेला अशोक खरात नावाचा व्यक्ती आणि त्याची व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप आणि त्या अशोक खरात सोबत रुपालीताई चाकणकर यांचे व्हायरल झालेले फोटोज. एकीकडे त्या म्हणतायत की मुलींच्या हातामध्ये संविधान द्या आणि दुसरीकडे त्या अशा व्यक्तीला समर्थन देताना दिसत आहेत किंवा अशा व्यक्तीच्या सोबत दिसत आहेत की जो ज्योतिषाच्या आडून, धर्माच्या आडून स्त्रियांसोबत अशा पद्धतीचं कृत्य करतो. बरेच जण म्हणतात की बाबा बलात्कारी असलेला किंवा स्त्रियांचं शोषण. मी नेहमी म्हणतो की शोषणाच्या व्याख्या झाल्या पाहिजेत. आपल्या देशामध्ये कायद्यानुसार शोषणाच्या व्याख्या झाल्या पाहिजेत. आमिष दाखवणे, फूस लावणे, अमुक दमुक सांगून महिलांचं शोषण करणे. महिला झोपलेल्या नसतात तेव्हा. तुम्ही त्या चित्रफितीमध्ये बघू शकता जे की सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामध्ये महिलेवर कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती केल्याचं मला तरी दिसत नाही. कदाचित मी आंधळा असेल. आणि आमिष दाखवून शोषण वगैरे हे खूप साध्या कलमा असल्या पाहिजे त्याच्यासाठी. हे दोघांच्या मर्जीने जर होत आहे. आता काय होतंय माहिती आहे का, की त्याच्यात फक्त धर्म आला म्हणून लोकांना बूळ आपटायला जागा मिळते. वास्तविक आता 2018ला स्वतः सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की दोन सज्ञान व्यक्ती, दोन वयस्क व्यक्ती स्वेच्छेनं जेव्हा शरीर संबंध करतात तर त्याला गुन्हा मानला जातो. हे पहिली गोष्ट. आता हा धर्माच्या आडून ते तसं करून घेतो. कशाच्या आडून करून घेणार? स्त्रीची अक्कल काय शेण खायला गेली का? हा पहिला प्रश्न आहे. त्या मुलीची अक्कल शेण खायला गेली का? महिलेची अक्कल शेण खायला गेली? मला तर हा माझं व्यक्तिगत मत आहे की हा काही गुन्हा नाही. अनैतिक आहे, 100% अनैतिक आहे. पण कायद्याच्या भाषेमध्ये एकीकडे कायदा तुम्हाला सांगतो की बाबा दोन सज्ञान व्यक्ती सोबत एकत्र आलेत स्वेच्छेने की तो गुन्हा नाही. आणि दुसरी गोष्ट की मग जर का आमिष दाखवलं, फूस लावली, त्याला धर्माचा आळपदा घेतला तर तो गुन्हा आहे. इट मेक्स नो सेन्स. सगळ्यात नॉनसेन्स गोष्ट आहे. काही त्याला अर्थच बनत नाही. उद्या चालून म्हणजे पहिल्यांदा एखादी महिला म्हणली की माझी मर्जी होती, मग म्हणाल की नाही याने मला सांगितलं की मी तुझं भलं करेन, आणि मग असे गुन्हे नसतात. हा काही गुन्हाच नाहीये. ते द्वे मर्जीनं आहेत. अनैतिक आहे का? तर 100%. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून ती 100% चुकीची गोष्ट आहे. कायद्याच्या व्याख्या करत बसा काय काय आहेत ते. मला एक गोष्ट समजते याच्यात की मी जे पहिला विषय बोललोय की संविधानाची प्रत मुलींच्या हातात द्या. संविधान, घटना, राज्यघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या वाक्यांचा, ह्या शब्दांचा आपल्या देशामध्ये खूप जास्त उपयोग होतोय, खूप जास्त. जसं काही संविधान नसून ती काही जादूची प्रत आहे. पहिली गोष्ट म्हणजे की मी खूप ठिकाणी बघतो की शाळेमध्ये संविधान शिकवा, मुलींना संविधान शिकवा, गीता शिकवल्याच्या ऐवजी संविधान शिकवलं असतं तर अमुक शिकवण्याच्या ऐवजी संविधान शिकवलं असतं. इस्रायल सारख्या देशाला स्वतःचं संविधानच नाही. तर याचा अर्थ तिथे कायदा नाही किंवा सुव्यवस्था नाही अशातला भाग होतो. सगळ्यात आधी संविधान काही जादुई पुस्तक नाहीये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. संविधान स्वतःहून काहीच करणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. प्रॅग्मॅटिझम ज्याला म्हणतात, ज्याला व्यवहारवाद म्हणतात, ज्याला प्रॅक्टिकलिटी म्हणतात. तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून या गोष्टीला बघितलं पाहिजे की बाबा राज्यघटना एका मुलीच्या हातात तिला सासरी पाठवण्यात अर्थ काय? राज्यघटनेतल्या कुठल्या कुठल्या कलमांचा तिला वापर होणार आहे? सर्वप्रथम व्यक्ती स्वातंत्र्य, रिलिजियस फ्रीडम, या ज्याही कलमांचा आपण म्हणजे कलम 25 असो, ते कलम 30-35 पर्यंत ह्या ज्याही आपल्यामध्ये रिलिजियस पासून तर ते व्यक्तिगत तुमच्या फ्रीडम पर्यंत ज्याही कलमा आलेल्या आहेत, या जगाच्या पटलावर जिथेही डिक्टेटरशिप आणि कम्युनिझम नाहीये त्या प्रत्येक देशामध्ये ह्या गोष्टी मानवी अधिकारांच्या कक्षेमध्ये येतात. हे मूलभूत मानवी अधिकार आहेत. USA असो, UK असो, भारत असो, कुठलाही देश असो, जे प्रगत देश आहेत, प्रगतिशील देश आहेत, त्या देशांमध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी अस्तित्वात आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही. हे मूलभूत मानवी हक्क आहे.
जेव्हा संविधान अस्तित्वात नव्हतं तेव्हा सुद्धा या मूलभूत मानवी हक्कांच्या बाजूने लोकांनी आवाज उठवलेला आहे, भांडलेली आहे. ते सरकारच्या विरोधात आजही तुम्ही म्हणाल की बाबा हे मूलभूत मानवी हक्क तुम्हाला संविधानात दिलेले आहेत म्हणून तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तर असं नाही. आजही बऱ्याच गोष्टी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आजही काही गोष्टी बोलल्यानंतर मला सुद्धा धमक्यांचे फोन येतात. आजही भीम टोला नावाने लोकांना घराच्या बाहेर काढलं जातं, तोंड रंगवल्या जातात, गळ्यात चपलांचे हार घातले जातात, त्याच्या अर्थाचे अनर्थ काढले जातात, त्याला कुत्र्यासारखं मारलं जाते, पोलीस तमाशा बघतात, लहान मुलांपासून तर महिलांपर्यंतची धिंड काढल्या जाते. ही गोष्ट खूप सामान्य आहे आपल्या देशामध्ये. व्यक्ती स्वातंत्र्याच्या आईला इथे रोज सर्रास भोळा लावला जातो. कायद्याच्या व्याख्या आपापल्या व्यक्तीनुसार बदलत असतात. आमच्या न्यायाधीशांचं तर ते एक वेगळंच जग असतं. त्यांनी कुठल्याही कलम आल्यानंतर त्याचं काय इंटरप्रिटेशन करायचं हे त्यांचं ते ठरवत असतं. मग कुठलाही ऍक्ट असो, मी याची खूप सारी उदाहरणं दिलेली आहेत. मूळ कलम ही असते, त्याच्यावरचं न्यायाधीशाचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं, त्याच्या वरिष्ठ न्यायाधीशाचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं, त्याच्यापेक्षा वरच्या न्यायाधीशाचं इंटरप्रिटेशन वेगळं असतं. ज्युडिशियल रिफॉर्मच्या बद्दल मी जे म्हणत असतो नेहमी, ॲडव्होकेट अश्विन उपाध्याय सारखी लोक, अजित भारती सारखी लोक, कित्येक लोक या विषयावर वारंवार बोलत असतात. अलीकडे आनंद रंगनाथ सुद्धा त्या विषयावर बोलले की आज आपल्याकडे इतक्या पेंडिंग केसेस आहेत की ते 300-350 वर्ष लागतील त्या केसेस सॉल्व्ह करायला आजच्या न्यायव्यवस्थेच्या आजच्या प्रक्रियेनुसार. अशी अवस्था आपल्या न्यायव्यवस्थेची झालेली असताना, ही दुर्गती न्यायव्यवस्थेची झालेली असताना आज आपण म्हणतो की बाबा संविधानाचं पुस्तक एखाद्या मुलीच्या हातात द्या. ही व्यावहारिक गोष्ट आहे का? ते संविधानाचं पुस्तक नेमकं काय करणार आहे? आणि जेव्हाही एखादा व्यक्ती संविधानाचं पुस्तक, राज्यघटना, संविधान अशा पद्धतीचे शब्द वापरतो, त्या व्यक्तीला आपण काय कुठल्या चष्म्यातून बघतो की बाबा हा खूप व्यवहारवादी किंवा खूप विज्ञाननिष्ठ हा व्यक्ती असेल. दुसरीकडे आपल्याच व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला हा दोष दिसून येतो की आपण एका बाबाबुवाच्या मागे लागलेलो आहोत. अंधश्रद्धेमुळे आपला देश मागे आहे, ही या जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आपल्या देशातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा. अंधश्रद्धा जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे. माझे मागचे व्हिडिओ बघून घ्या, मी प्रत्येक देशातल्या काय काय अंधश्रद्धा आहेत त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे. पण एक व्यक्ती म्हणून हे जे दुटप्पीपणा आहे, हा रुपालीताई चाकणकर सारख्या कित्येक महिला आहेत ज्या स्वतःला फेमिनिस्ट म्हणवतात किंवा वेगवेगळ्या किंवा वारंवार संविधानाच्या गप्पा करतात, ह्या कायमस्वरूपी अशा दुटप्पीपणाने वागत आलेल्या आपण बघू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा दुटप्पीपणा दिसून येतो. कित्येक ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळते की एकाच विषयावर वेगवेगळ्या पद्धतीचे जसं समजा सुप्रियाताई सुळे, की सुप्रियाताई सुळे यांनी आजपर्यंत अशा कित्येक गोष्टींवर भाष्य केलेलं आहे की बाबा हे स्त्रियांचं स्वातंत्र्य आहे, स्त्रियांनी काय करावं काय करू नये वगैरे वगैरे अशा पद्धतीचे भाष्य आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्या सुप्रियाताई सुळे जेव्हा पश्चिम बंगालमध्ये बलात्कार होतो, एक ब्रुटल रेप होतो, एकदम हिनियस क्राईम होतं, त्याच्यावर ते म्हणतात की नाही ममताताई त्या सुज्ञ आहेत, ते बघून घेतील, ते खूप चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील. याचे खूप सारे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. जसं की एकीकडे आपण विज्ञानवादाच्या टिमक्या मिरवतो, एकीकडे आपण संविधानाची प्रत काळाराम मंदिरामध्ये नेतो आणि रामाच्या पायाशी ठेवतो. तेव्हा कुठेही बवाल होत नाही किंवा रागाच्या भरामध्ये आपण मनुस्मृती फाडता फाडता आपण बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो काढतो, तिथेही कुठं बवाल होत नाही. मी जितेंद्र आव्हाडबद्दल बोलतोय किंवा आपण बोलण्याच्या ओघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव्या पायाच्या अंगठीने टिळाच लावला किंवा 4-4.5 फुटाचे होते तेव्हा सुद्धा काही बवाल होत नाही. डाव्या पायाच्या अंगठीने टिळा लावला असं कुठेही उल्लेख नाहीये. मुख्य साधनांमध्ये असा कुठेही उल्लेख नाहीये. हे कोणाची कवी कल्पना आहे हे ज्याचं त्यालाच माहिती. ते विश्वास पाटलासारखा कोणतरी उठतो आणि रात्री झोपतो, सकाळी उठतो आणि इतिहास लिहितो, त्याला तुम्ही इतिहास समजता. छत्रपती शिवाजी महाराजांना खुल्यात काढण्याची ही प्रक्रिया आहे. महाराजांनी पायाने टिळा लावू दिला का? आणि त्यांनी जर लावू दिला असेल तर तू कोण शहाणा की त्यांचा अपमान झाला सांगणारा? तू त्यांच्यापेक्षा मोठा होऊन गेलास का? असे खूप सारे प्रश्न त्याच्यातून उद्भवतात. पण त्या प्रश्नांची उत्तरं देण्यात त्यांना बगल देऊन डाव्या पायाच्या अंगठीने टिळा लावला करत महाराजांचाच अपमान करणारा जितेंद्र आव्हाड सारखा. तर अशा कित्येक गोष्टी म्हणजे जितेंद्र आव्हाडने संविधानाची प्रत रामाच्या पायाशी ठेवली तेव्हा कुठेही बवाल झाला नाही, कुणीही त्याला शिवाय दिल्या नाही. पण तेच संविधानाच्या प्रतिवर गणपती बसवला म्हणून प्रवीण तरडेची आयमा एक करून टाकली या लोकांनी, फोन करून 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 आणि गणपतीला पण शिवाय दिल्या. तिथे ना ब्लास्फेमिस झाली ना तिथे ना कलम 295 अंतर्गत कारवाई झाली. आपल्या देशामध्ये हे सगळं काही सोयीस्करपणे चालतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या त्यात ही जी लोक आहेत की यांचं जे चारित्र्य आहे ते कसं असतं. आज जितेंद्र आव्हाड सारखा व्यक्ती घरामध्ये शंकर महाराजांची प्रतिमा ठेवतो, शंकर महाराजांची पूजा करतो. आज जर का विज्ञानवादी किंवा तथाकथित बुद्धिजीवी लोकांना जर का शंकर महाराजांबद्दल सांगायचं झालं तर स्वामी समर्थांच्या पंथातली ही विभूती आहे, आमच्यासारखे लोक त्यांना मानतात. पण त्यांना सिक्रेट ऑफर केलं जाते शंकर महाराजांना किंवा तिथे तुम्ही ज्याला भोंदूगिरी म्हणता, बुवाबाजी म्हणता, अशा पद्धतीच्या गोष्टी चालतात. त्या गोष्टी मानणारा जितेंद्र आव्हाड तुम्हाला प्रातस्मरणीय कसा काय होऊन जातो? इंद्रजाल नावाचा एक प्रकार असतो जो की तांत्रिकतेकडे वळतो. आता हे अशोक खरात हे सुद्धा व्यक्ती काय आहे, ते तंत्रपूजकच आहे. ज्योतिषाच्या नावाखाली त्या इकडे झुकलेली ही व्यक्ती आहे आणि त्याचे शिष्य साधक सुद्धा त्याच इकडे झुकलेले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये कसं असतं की भूत भविष्य कळवी वर्तमान हे तो भाग्य येईन त्याची जोडी.
शगुन पाहणे सांगणे किंवा तंत्रपूजा किंवा शेंद्री हेंद्री दैवते कोण पूजी भूते घेते वारकऱ्यांना मान्य नाही. विष्णू असताना आम्हाला त्याचं काय असतं? ठेविले अनंत तैसीचे रावे चित्ते असू द्यावे समाधानात, आलिया भोगाशी असावे सादर देवावर भार टाकून हे आमचं अध्यात्म आम्हाला शिकवतं. आम्ही त्या वाटेला जात नाही, आम्ही तिकडे वळत नाही. पण तिकडे वळणाऱ्यांमध्ये ते इंद्रजाल वापरणारे लोक असतात आणि ते इंद्रजाल तुमच्या आदरणीय शरद पवारांच्या घरामध्ये आहे, मोठं भिंतीवर लावलेलं आहे. कधी कोणी प्रश्न विचारतो का की पवारांच्या घरामध्ये इंद्रजाल काय करते? एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून आपल्याला सॅटॅनिक कल्ट नावाचा एक विषय आपल्याला समजला असेल. शैतानी जो पंथ आहे त्याच्याबद्दल नसेल समजला तर माहिती करून घ्या. अलीकडे सॅटॅनिक शूज नावाचा एक प्रकार आला, खूप मोठा एक, म्हणजे ते मॅडोना असो, बॅन्सी असो किंवा केटी पेरी असो, तर त्यातला जे ली नॅस एक्स नावाचा एक सिंगर आहे त्याने सॅटॅनिक शूज लॉन्च केले. 60 सेकंदात ते सगळे शूज खपले आणि त्याच्यामध्ये मानवी रक्त होते त्या शूजमध्ये. ही सगळी लोक सैतानाचे उपासक स्वतःला सांगतात किंवा अलीकडे रशियाने आपल्या सॅटॅनिक मंदिरांना, सॅटॅनिक कल्टला बॅन केलंय त्याच्या देशामध्ये. हे तंत्र उपासक आहेत, तंत्र पूजक आहेत. एपिस्टीन स्वतः, जेफ्री एपिस्टीन हा स्वतः तंत्रपूजक, तंत्र उपासक आहे, होता. अशा पद्धतीचे कल्ट या जगामध्ये अस्तित्वात आहेत. नास्तिकता हा सगळ्यात मोठा धंदा आहे. लोकांना शुद्ध भक्ती संप्रदायापासून परावृत्त करणे हा सगळ्यात मोठा धंदा आहे. या धंद्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखे लोक, श्याम मानव सारखे लोक, दाभोळकर सारखे लोक इन्व्हॉल्ड आहेत. याच्यासाठी यांना खूप प्रॉपर फंडिंग केलं जाते. अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांच्या मनातून शुद्ध सात्विक धार्मिक भाव काढून टाकला जातोय. दुसरीकडे लोकांना सकाम भक्तीकडे प्रोत्साहित केले जाते. अशा लोकांची संख्या वाढतीये. या लोकांचे पाठराखण करणारी तीच लोक आहेत बहुतांशी वेळा, की जे बाहेर निघाल्यानंतर संविधानाच्या गप्पा करतात किंवा राज्यघटनेवर वारंवार बोलतात आणि स्वतःला आंबेडकरवादी दाखवण्याचा प्रयत्न करतात, आटोकाट प्रयत्न करतात. यामध्ये एक प्युअर आंबेडकरवादी गट सुद्धा आहे की जो ह्या सगळ्या गोष्टींना मानत नाही, तो शुद्ध विज्ञानवादी स्वतःला सांगतो. पण त्यांची सुद्धा एक समस्या अशी आहे की त्यांचं अर्ध आयुष्य केवळ हे बोंबलण्यातच खर्च होतं की आम्हाला 5000 वर्ष पाणी पिऊ दिलं नाही, तुमच्या पुरी आम्हाला द्या आणि आम्ही आता याचा बदला घेऊ आणि प्रस्थापितांना उलथून टाकू. यामध्ये नास्तिकतेचा कुठलाही फायदा कोणालाही होत नाहीये. हा देश दैववादामुळे किंवा देवघोळेपणामुळे मागे नाहीये. हा देश मागे आहे अशा दुटप्पी लोकांमुळे, अशा तंत्र साधकांमुळे, अशा नास्तिकांमुळे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. भक्ती मार्ग किंवा सात्विक पूजा जी आहे किंवा सात्विक आराधना जी आहे किंवा ज्याला कर्मसिद्धांत मानणारी जी लोक आहेत की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. या मानसिकतेवर चालणारी जी लोक आहेत की बाबा निरपेक्ष कर्म करायचं आहे, कर्तव्य म्हणून कर्म करायचं आहे, किंवा हतवा प्राप्तिसी स्वर्गम जित्वा भोक्षसी महिल तस्मात उत्तिष्ठ कमते युद्धाय कृतंशया, मेलं तर स्वर्ग आणि जगला तर राज्य. ही मानसिकता पेरून फक्त केवळ कर्तव्य पथावर आपल्याला चालायचं आहे. आपल्याला पितृऋण फेडायचं आहे, मातृऋण फेडायचं आहे, समाजऋण फेडायचं आहे. अशा पद्धतीने धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही ठिकाणी समभाव ठेवून आपल्याला मोक्षाकडे मार्गक्रमण करायचं आहे. इतकं शुद्ध सात्विक तत्वज्ञान आपल्या धर्माचं असताना आज रोजी या धर्मापासून परावृत्त करण्यासाठी पोथ्या पुराण जाळून टाका, कुठल्याही पद्धतीचे रिच्युअल्स करू नका, कुठल्याही पद्धतीची आपली परंपरा पाळू नका, आपल्या संस्कृतीची एकनिष्ठ राहू नका, तर संविधानाची प्रत हातात घ्या आणि ते घेऊन लग्न करा, त्याच्या साक्षीने लग्न करा, असं सांगून एकीकडे तुम्हाला धर्मापासून बहिष्कृत आणि भ्रष्ट करणारी ही जी लोक आहेत, दुसरीकडे तीच लोक तुम्हाला कुठेतरी तंत्राच्या मागे लागताना, कुठल्या तरी तांत्रिक पूजा करताना तुम्हाला दिसतात, कुठेतरी अशा याच्या मागे लागताना आपल्याला दिसतात, सकाम भक्तीच्या मागे लागताना आपल्याला दिसतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली की बाबा सकाम भक्ती इतकी वाढलेली आहे. मी स्वतः गुरुतत्वाला मानतो, मी स्वतः शंकर महाराजांना मानतो, साईबाबांना मानतो, स्वामी समर्थांना मानतो, गजानन महाराजांना मानतो. पण मी शुद्ध सात्विक आणि निरपेक्ष धार्मिक, मी सकाम भक्ती करत नाही, मी निरपेक्ष, मी फक्त ईश्वराची पूजा, नित्य नैमित्तिक आणि काम्य कर्म आपल्याला ज्या पद्धतीने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्म आपल्याला करावेच लागतात. काम्य कर्मांचा त्याग करावा लागतो आणि नित्य नैमित्तिक कर्मांच्या अपेक्षेचा आपल्याला त्याग करावा लागतो, त्याच्या फळाच्या अपेक्षेचा आपल्याला त्याग करावा लागतं. त्या अनुषंगाने मी गुरुतत्व म्हणून जिथे जिथे गुरुतत्व आहे तिथे तिथे मी हात जोडतो, तिथे तिथे मी नतमस्तक होतो. पण कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्याही कारणासाठी माझ्या आईने मला हे शिकवलेलं आहे की ईश्वराकडे काही मागू नये, कुठल्याही गोष्टीसाठी माळजप करू नये, कुठली गोष्ट गोह यावा गावा ऐसा नवस करी यावा, कैचे पुण्य तया गाठी व्रतवीची लोभासाठी. ही सकाम भक्ती आहे, हे पुण्य पाप कर्म आहे, याचं भगवद्गीतेमध्ये स्पष्ट वर्णन आहे. भगवद्गीतेपासून परावृत्त होऊन आपण हे जे वेगवेगळ्या मार्गांना लागलेलं आहे, ही जी सकाम भक्ती, ही जी आपल्याला शिर्डीला गर्दी दिसते, ही जी आपल्याला शेगावला गर्दी दिसते, ही जी आपल्याला अक्कलकोटला गर्दी दिसते, या गर्दीमध्ये आज समर्थांचा प्रगट दिन आहे. त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की गुरुतत्व आहे आणि गुरुतत्वाला म्हणजे गुरुगीतेमध्ये प्रचंड महात्म्य आहे, प्रचंड महत्व आहे. म्हणून मी गुरुतत्वाला पाया पडण्यासाठी मी गुरु करून घेतलेलं आहे. मी त्या गुरुच्या मार्फतच ज्या पद्धतीने माऊली ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांचं वर्णन केलेलं आहे ते गुरुतत्वाचं महात्म्य आहे, महत्व आहे. म्हणून केवळ ईश्वर प्राप्तीचा मार्ग म्हणून गुरु हे माध्यम किंवा गुरुलाच मी ईश्वर मानतो, कारण की जळी स्थळी काष्टी पाशाणी सर्वत्र ईश्वराचा वास आहे आणि त्याच्याच मार्फत मी ईश्वर तत्वाला आणि त्याच्यातूनच मी माझ्यातल्या ईश्वराला आणि अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसीपर्यंत मी पोहोचू शकतो. याच्यासाठी एक श्रेष्ठतम उत्तम मार्ग म्हणजे गुरु आहे. अशा दृष्टिकोनातून मी गुरुला बघतोय की गुरुला मी साधन समजतोय,
सगळं काही ओरबळून घ्यायचं, काढून घ्यायचं, त्याच्या मार्फत मला हे भेटलं पाहिजे, ते भेटलं पाहिजे, स्वामींची खूप कृपा आहे, हो आमच्या घरापुढे कार उभी आहे, स्वामींच्या कृपेमुळे मला मूल झालं, स्वामींच्या कृपेमुळे माझं घर झालं, म्हणायला हरकत नाही. आम्ही सुद्धा म्हणतो माऊलीच्या कृपेने, प्रभू रामचंद्राच्या कृपेने, पण आम्ही त्याच्यासाठी भक्ती केलेली नाहीये की आम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणून. सकाम भक्ती ही त्याज्य आहे, सकाम भक्ती ही वर्ज्य आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सुरुवातीला लोकांना धर्ममार्गाकडे आणण्यासाठी, सुरुवातीला लोकांना धर्ममार्गाकडे यावं याच्यासाठी आमिष म्हणून ह्या गोष्टी ठीक आहेत. मधाचं बोट चाखवल्याशिवाय लोक इकडे येणार नाहीत. म्हणून समर्थांनी सुद्धा मारुती स्तोत्रामध्ये सुद्धा सकाम भक्तीचा शेवटी शेवटी आपल्याला उल्लेख केल्याचं दिसून येते, किंवा पुत्र पौत्रादी सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. अशा पद्धतीने मोठमोठ्या संतांनी सुद्धा अशा पद्धतीचे ट्रिक केलेले आहे, तुम्हाला तुमच्यासोबत ट्रिक खेळलेले आहेत. पण सकाम भक्ती हे अल्टिमेट नसते. ही गोष्ट आपल्या समाजाला माहिती नसल्यामुळे अशा बाबा बुवांचा आपल्या समाजामध्ये प्रचंड फावत आहे. इकडे खूप मोठ्या रिघा लागतायत, रांगा लागतायत. लोक याला हिंदुत्व सुद्धा समजायला लागले. लोक अशा लोकांच्या प्रमोशनला हिंदुत्व समजतात, अशा लोकांच्या पायाशी लीन होतात. मला एक महाराज भेटले होते, उच्च कोटीचे होते. मला म्हणते, तुझ्या मनात काय आहे, तुझी इच्छा काय? हिंदीत ते विचारत होते. तुम क्या चाहते? म्हटलं काही नाही. म्हटलं मला ईश्वर, अरे म्हणे कुत्र्याला सुद्धा उद्देश असतात, याला सुद्धा असतात, आणि एवढा मनुष्य जन्माला तुला कुठला उद्देश? अरे माझा उद्देश मी बघून घेईल ना. मग तुम्ही वहां ले जाना चाहता हूं, तुम्ही हा राहण्या चाहता, काय गरज आहे? मला नाही जायचं बाबा कुठं. हे उगाचा अहंकार, आणि मी तुला कोणाला कुठं नेऊ शकत नाही. तुम्हाला कुठेही नेऊ शकतात, ते तुमचे कर्म नेऊ शकतात. आम्ही जगद्गुरु तुकोबारायांचे शागिर्द आहोत. आम्हाला कुठल्या या गोष्टींची गरज नाहीये. आम्ही आमच्या मार्गाने जातोय, का जो मार्ग तुकोबारायांनी की बीज वाढवावे नाम, हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. त्याच्यामध्ये उद्देश नसतात कुठलेच. तो एक सरळ मार्ग असतो. त्या ईश्वरा नामाचे चिंतन करता करता तुम्हाला मार्ग उलगडत जातात. तुम्ही तुमच्या मार्गाने मार्गक्रमण करत जातात. तुम्हाला धर्मरक्षण कशाला म्हणतात, धर्म काय कशाला म्हणतात, हे सगळ्या गोष्टी समजत जातात. आपल्या कर्तव्यांची एकनिष्ठता समजत जाते. पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही म्हणाल की बाबा या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देणे, बाकीच्या गोष्टींकडे, आणि ह्या गोष्टी नसतात का? 100% असतात. पण ह्या लोणच्या सारख्या आहेत, पापडासारख्या आहेत. हातातले खडे, अंगठ्या, किंवा आपले रिच्युअल्स, किंवा साध्या साध्या गोष्टी, किंवा पूजा अर्चा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पापडासारख्या, लोणच्यासारख्या आहेत. हा मेन कोर्स नाही, हे मुख्य खाद्य नाहीये. तुमच्या जाणीवेचा स्तर मोठा झाला पाहिजे, तुमच्या जाणीवेचा स्तर वृद्धिंगत झाला पाहिजे. तुम्ही हळूहळू तुमचा पासारा, तुमचा बौद्धिक पासारा, तुमचा आध्यात्मिक पासारा वाढत गेला पाहिजे, आणि काम्य गोष्टी तुमच्यापासून सुटत गेल्या पाहिजेत, मोहमाया सुटत गेली पाहिजे. याला अध्यात्म म्हणतात. पण ह्या गोष्टींच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्याही गोष्टी करताय, काही गोष्टी बाह्य स्वरूपानं कराव्या लागतात, बाह्य स्वरूपानं दाखवावं लागतं. हाच संदेश जनकाला, हाच उपदेश जनकाला अष्टवक्रांनी आणि वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना केलेला आहे, की तुम्हाला बाह्य स्वरूपानं दिसावं लागतं लोकांना. कारण की येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती, तोची एरा अनुष्ठती सामान्य सकळ. पण आतमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ब्रह्म सत्य जगन मिथ्या. खूप मोठी गोष्ट आहे हे. अध्यात्मावर बोलायला खूप काही गोष्टी आहेत, पण अध्यात्म म्हणजे हे नाही. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे सुभाषचंद्र बोस यांनी एका परमार्थिक उद्देशानं राष्ट्र स्वातंत्र्यासाठी म्हटलं होतं. पण अध्यात्मामध्ये मी तुला हे देतो, तू मला ते दे, हे चालत नाही. हे अध्यात्म नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि ह्याच गोष्टीच्या मार्गावर चालणारी लोकच, घरामध्ये 1-1, 1.5 तास पूजा करणारी लोकच बाहेर येऊन तुम्हाला आपल्या नास्तिकतेचा डांगोरा पिटताना आपल्याला दिसतात. तुम्हाला माहिती आहे का, अमोल मिटकरी घरामध्ये किती वेळ पूजा करतोय, त्याच्या घरामध्ये कुठल्या पद्धतीचे संस्कार होते, पण तो बाहेर येऊन सांगतोय की आम्हाला डोळे उघडल्यावर उघडा नागडा बाबा दिसतो, तो गजानन महाराजांची टीका करतो, तो याची टीका करतो, याची टीका करतो. आपले लोक हसतात, टाळ्या वाजवतात. मग भारतीय समर्पय आम्ही म्हणतो की बाबा ब्राह्मणांनी, पण स्वतःच्या लग्नामध्ये ब्राह्मण होता का? स्वतःच्या घरात सत्यनारायण वास्तुशांती घेते का? हे स्वतः जाऊन बघा ना, चौकशी करा ना, चर्चा करा ना. तुम्हाला दिसून येईल की कोण किती पाण्यात आहे आणि कोण किती सत्य बोलते, कोण किती खोल पाण्यात आहे, हे तुम्हाला दिसून येईल. पण तसं न करता तुम्ही केवळ व्यासपीठावर उभे राहून पोपटपंची करणारे किंवा असे मोठमोठे वक्तव्य करणारे लोकांच्या पाठीमागा आंधळेपणाने जाता, स्वतःचा देव सोडून देता, त्यांच्या मार्गाला लागता, स्वतःचा धर्म सोडून देता, त्यांच्या मार्गाला लागता, आणि मग संविधानाच्या साक्षीने, राज्यघटनेच्या साक्षीने वगैरे वगैरे. राज्यघटना आहे, भगवद्गीता आहे. दोन्हीचं आपापल्या ठिकाणी आपापलं महात्म्य आहे, महत्व आहे. कोणतंही पुस्तक हे जादूचं पुस्तक नाही. इव्हन भगवद्गीता सुद्धा घरात ठेवून काही एक उपयोग होणार नाही, जर का एक तरी ओवी ध्यानेशाची अनुभवावी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, असं नामदेवरायांनी आपल्याला उद्देश केलेला आहे. ही अनुभवायची गोष्ट आहे ज्ञानेश्वरी, हे केवळ वाचायची गोष्ट नाही, भगवद्गीता अनुभवायची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक पुस्तकाचं आपापलं महत्व असते, महात्म्य असते. अशा गोष्टी करणारी लोक हे दुतोंडी असतात. जे मी सांगत असतो कायमस्वरूपी, जाती सोडा म्हणणारी लोक ही दुटप्पी असतात, ढोंगी असतात. जात सोडा म्हणणारा मग तो संघाचा असो, भाजपाचा असो, हिंदुत्ववादी असो, वामपंथी असो, डावा असो, जात सोडा म्हणणारा हा व्यक्ती नकली असतो. याच्यावर मी आधीही भाष्य केलेलं आहे, तो व्हिडिओ माझा बघून घ्या. असं काहीही नसतं. हे खोटारडी लोक आहेत. त्याच पद्धतीने अशा पद्धतीची भाष्य करणारे कायमस्वरूपी, तो हिंदुत्ववादी असो का वामपंथी असो, कायमस्वरूपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना, या गोष्टी तोंडाने बोलणारा
व्यक्ती आणि अशा बाबाबुवांच्या छत्र्या धरणारा व्यक्ती हा कायमस्वरूपी दुतोंडी असतो, दुटप्पी असतो. या लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.